डांगे चौक म्हणजे कन्व्हिनियन्स, कनेक्टिव्हिटी आणि परफेक्ट लाईफस्टाईल. म्हणूनच याच डांगे चौकामध्ये आहे फक्त मोठ्या कार्पेटचा 3 BHK, जिथे वॉक इन वॉर्डरोब सुद्धा आहे. या 3 BHK सोबत तुम्हाला हा 8 फूट उंचीचा एवढा भव्य असा दरवाजा मिळून जातो. आणि सेफ्टीसाठी 1 टचचा व्हिडिओ डोरबेल आहे आणि सोबतच 1 टचच डिजिटल डोर लॉक सुद्धा. एक्साइट आहात ना आत जाऊन बघण्यासाठी? चला मग बघूया. ते म्हणतात ना, आपल्या घराचं मुख्य द्वार हे असं मोठं, सुंदर आणि स्वच्छ असेल तर आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि लक्ष्मी नांदते. आणि त्यातल्या त्यात ते पूर्व पश्चिम दिशेला असेल आणि त्याचबरोबर त्यात एक अंगण असल्यासारखी मोठी लॉबी असेल तर किती भव्य वाटतं हे. आणि बघताय, हा तुमचा लिव्हिंग एरिया म्हणजेच हे तुमचं मुख्य ग्रह जे आहे ते किती जास्त प्रसन्न वाटतंय आणि तेवढंच जास्त ग्रँड आणि मोठं सुद्धा. खरंच पर्सनली मला हा लिव्हिंग एरिया खूप जास्त आवडला. असे शँडलर्स जर लावले, सोबतच एक सोफा सोबत अशी सिटिंग अरेंजमेंट केली तर ऑलमोस्ट 7 सीटर सोफा तुम्ही इथे डिझाईन करू शकता, ज्याच्या अगदी समोरच हे असं टीव्ही युनिट असेल. आणि हो, जर तुम्ही याची लांबी रुंदी बघितलीत तर ती तुम्हाला खूप जास्त मिळणार आहे, ज्यात एक मोठं असं कार्पेट, सोफाच्या सोबतच तुमचा प्रॉपर असा इथे 6 सीटर डायनिंग एरिया सुद्धा तुम्ही डिझाईन करू शकता, जो खरंच फार जास्त अप्रतिम वाटतोय. आणि हो, या लिव्हिंग एरियामध्ये मुख्य प्रकाशाचा जो स्रोत आहे तो स्रोत म्हणजे इथली असणारी ही मोठी अशी अटॅच्ड बाल्कनी, जी पर्सनली मला खूप जास्त आवडली. कारण ती तेवढी जास्त मोठी तर आहेच, पण सुंदर सुद्धा. बघताय, इथून समोरून बघताना तर किती देखणी वाटते ना ही बाल्कनी. मला तर फारच आवडली. म्हणजे इथे टेक्स्चर्ड पेंट सुद्धा आहे, त्याचबरोबर 3 साइड कव्हर सुद्धा आहे, म्हणजे प्रायव्हसी सुद्धा असणार आहे. आणि सेफ्टीसाठी मेटॅलिक ग्रिल आणि त्याच सोबत इथे अँटीस्किडच्या टाईल्स सुद्धा आहेत. म्हणजे आता मित्रमंडळी सोबत बसून इथे तुमच्या आवडीचे फूड आणि ड्रिंक सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता. साईज इथे 12x7 असल्यामुळे खूप जास्त स्पेस मिळतो. 8-10 माणसं तर आरामातच इथे मस्त बसून फूड एन्जॉय करू शकतात, आहे की नाही? आणि हो, जर गोष्ट करू आपण इथल्या व्ह्यूची तर इथून तुम्हाला डांगे चौकापासून ते रावेतपर्यंतच्या BRTS रोडचा सुद्धा व्ह्यू बघायला मिळणार आहे. आणि डांगे चौक सुद्धा दिसेल बरं का. किती मस्त ना, फ्रेश हवा तर येतच राहणार आहे. पण तुम्ही म्हणाल तो कसा काय, तर इथे तुमचा फर्स्ट फ्लोअर जो आहे ना तोच 6व्या फ्लोअर पासून सुरू होतो. म्हणजे पहिला मजला 6व्या मजल्यावर, कारण 5व्या मजल्यावर आहेत पोडियम लेवलच्या अम्युनिटीज. आणि हो, त्याचबरोबर 32 मजल्यांची बिल्डिंग आहे, म्हणजे पूर्ण वेळ तुम्हाला 360 ओपन व्ह्यू बघायला मिळणार आहे. आता आपण हे घर तर बघतोय, याचं लेआउट सुद्धा मी तुम्हाला सांगितलं बटरफ्लाय लेआउट आहे. मग जर तुम्हाला या लेआउटचा आणि या 3 BHKचा जर युनिट प्लॅन बघायचा असेल, फ्लोअर प्लॅन्स बघायचे असतील, अजून काही डिटेल्स किंवा ब्रॉशर्स हवे असतील तर त्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे. त्या व्हॉट्सअपच्या लिंकवरती तुम्हाला फक्त क्लिक करायचंय, मग मेसेज जाईल आणि तुम्हाला सगळ्या प्रकारचे ब्रॉशर्स आणि जे डिटेल्स आहेत ते आम्ही व्हॉट्सअपवरतीच पाठवून देऊ. बघितलं किती सोपं केलंय ना सगळं माहिती मिळवणं. एका घराला घर पण कधी येतं माहितीये, जेव्हा तुमच्या घरातील स्वयंपाकघर अर्थात किचन हे प्रशस्त असतं. म्हणजे हा L शेपचा क्वार्ट्सचा किचन प्लॅटफॉर्म इथे तुम्हाला मिळणार आहे, जो अप्रतिम आणि सुंदर दिसतोय. इथे तुम्हाला हे डबल कंपार्टमेंटचं सिंक मिळतंय, जे की एक कुकिंगसाठी आणि युटेन्सिल्स वॉशसाठी असेल. आणि या बाजूला असणार आहे तुमचा हा ड्राय एरिया अर्थात युटिलिटी एरिया, जो इनक्लोज आहे. आणि इथे फक्त वॉशिंग मशीन नाही तर डिशवॉशरसाठी सुद्धा प्रोव्हिजन दिलेलं आहे, टॅप कनेक्शन आणि स्विच बोर्डचं सुद्धा. आणि ही जागा तर जशी या मोठ्या अशा डबल डोअर फ्रीजसाठी तिथे ठेवलेली आहे. आणि आता हा जो आपण 3 BHK फ्लॅट बघतोय हा बटरफ्लाय लेआउटमध्ये आहे, त्यामुळे तुमच्या 2 बेडरूम ज्या आहेत ते या बाजूला असणार आहेत आणि तुमची जी पहिली बेडरूम आहे जी खरंच अप्रतिम आणि सुंदर आहे ना, ती तुमची या बाजूला असणार आहे. आता कसं आहे ना, इथल्या प्रत्येक बेडरूमलाच एक वेगळंपण आहे. ते काय ते आपण बघूया. पण बघा अगोदर बेडरूम किती स्पेशियस आहे, त्यामुळेच एवढा प्रॉपर बेड आणि वॉर्डरोब तुम्ही इथे प्रॉपरली डिझाईन करू शकता. आणि वेगळंपण हे की या बेडरूमला क्रॉस व्हेंटिलेशन आहे या विंडोमुळे आणि सोबतच या बाजूला असणाऱ्या या बाल्कनीमुळे नाही बरं का.
म्हणजे ही विंडो दिसते तर बाल्कनी सारखीच, फील सुद्धा बाल्कनीचाच, पण ही आहे फुल लेंथ विंडो, जिथे तुम्हाला अगदी तुमच्या सेफ्टीसाठी बाल्कनी सारख्या मेटॅलिक ग्रिल्स आहेत, टफन ग्लासचे स्लायडिंग डोर्स आणि मस्किटो मॅश सुद्धा. मला ही बेडरूम खूप जास्त आवडली. किती फ्रेश हवा असेल ना या बेडरूम मध्ये. आणि हो, इथे तुम्हाला हे अटॅच्ड वॉशरूम सुद्धा आहे आणि ही गेस्ट बेडरूम आहे, म्हणजे ते तुमच्या पाहुण्यांना आवडलं पाहिजे ना, म्हणून प्रीमियम कोलेर आणि जॅगवारच्या सीपी सॅनिटरी फिटिंग्स अँड फिक्चर्स आहेत. सोबतच डिफरंट थीमचे इथे तुम्हाला वॉल टाईल्स आणि ज्या फ्लोर टाईल्स आहेत त्या मिळून जातात. आणि फॉल सिलिंग सुद्धा तुम्हाला ॲज इट इज मिळणार आहे, ग्लास पार्टिशन सोबत बरं का. आता या घरामध्ये तुम्हाला अगदी चकाकी असणाऱ्या 2.75 बाय 5 साईजच्या या ग्लेज विट्रिफाईड टाईल्स मिळणार आहेत, ज्यामुळे हे भव्य दिसतं. आणि आता महिलांसाठी इथलं किचन तर भारी आहे, पण त्यांच्यासाठी अम्युनिटीज सुद्धा भरपूर आहेत बरं का. जसे की त्यांच्यासाठी इथे योगा स्पेस असणार आहे, गार्डन आहे, वॉकिंग एरिया आहे आणि अशा बऱ्याच अम्युनिटीज. सोबतच इथला USP आणि मला आवडणारा पॉईंट म्हणजे 162 फूट लांबीचा पुण्यातला सगळ्यात मोठा स्विमिंग पूल. तुम्हाला सुद्धा आणि तुमच्या मुलांना सुद्धा तिथे प्रॅक्टिस करण्यासाठी, स्विमिंग करण्यासाठी किती छान आहे. आणि हो, प्रॅक्टिससाठी क्रिकेट नेट आहे, खेळण्यासाठी टेनिस कोर्ट आणि त्याचबरोबर बास्केटबॉल कोर्ट सुद्धा आहे आणि अशा असंख्य अम्युनिटीज. किती भारी वाटेल हे आणि किती आवडेल तुमच्या मुलांना इथल्या सगळ्याच अम्युनिटीज आणि इथलं ॲम्बियन्स सुद्धा आहे की नाही. आणि हो, ही बेडरूम सुद्धा त्यांना तेवढीच आवडेल, मी खात्रीशीर सांगतोय. ते का? कारण या घरामध्ये तुम्हाला होम ऑटोमेशन मिळणार आहे. अर्थात हे टच सेन्सर स्विच बोर्ड्स आहेत, जे की तुमच्या संपूर्ण घरात असणार आहेत, व्हॉइस कमांड वरती सुद्धा. आणि इथे ते जे आहे ते तुमच्या स्मार्टफोन वरती सुद्धा ऑपरेट तुम्ही करू शकता. किती भारी ना, म्हणजे बोलल्या बोलल्या लाईट ऑफ आणि ऑन सुद्धा. आणि ही बेडरूम आवडायचं अजून एक कारण म्हणजे इथे असणारी सेम तशीच बाल्कनी सारखी ही फुल लेंथ विंडो सुद्धा, ती सुद्धा सेम फीचर्सने आहे. बेडरूम स्पेशियस आहे आणि बघा ना किती प्रॉपर असा हा स्टडी टेबल इथे डिझाईन केलाय आणि असाच बेड डिझाईन करून तुमच्या मुलांना एकदम कम्फर्टेबल अशी बेडरूम जी आहे तुम्ही प्रदान करू शकता. आता आपण बघणार आहोत या घरामध्ये असणारं कॉमन वॉशरूम. तसं बघून वाटतच नाही ना की आपण हा 3 BHK बघतोय, असं वाटतं की आपण फार जास्त मोठा एखादा लक्झुरियस फ्लॅट बघतोय. आता इथे तुमचा हा असणार आहे कॉमन वॉश बेसिन एरिया, सोबतच एक कॉमन वॉशरूम सुद्धा एकदम प्रॉपर आहे. आणि वरच्या बाजूला इन्व्हर्टरचं कनेक्शन करण्यासाठी एक शेल्फ बनवण्यात आलेला आहे. आणि आता वेळ झालेली आहे ती आपल्याला सगळ्यांनाच आवडणारी आणि इथली स्पेशालिटी असणारी अशी आणि तुमच्यासाठी मी सरप्राईज म्हणून ठेवलेली ही मास्टर बेडरूम बघायची वेळ. चला, आता आपण जेव्हाही आपल्या मास्टर बेडरूम मध्ये येतो ना, तेव्हा आपल्याला एक रिलॅक्स्ड आणि समाधानी वाईब येऊन जाते. किती जास्त स्पेशियस आहे, त्यामुळे एवढी अशी सुंदर तुम्ही इथे चेअर ठेवू शकता. आणि कदाचित तुम्हाला असं वाटलं असेल की मास्टर बेडरूम आहे म्हटल्यानंतर तुमची जी बाल्कनी आहे ती या बाजूला आहे, पण अजिबात नाही. इथे बाल्कनी नसून तुम्हाला इथे ही फुल लेंथ विंडो मिळणार आहे. विचार करा किती भारी वाटेल. मग तुम्ही विचार करत असाल इथे फुल लेंथ विंडो तर आहे, मग नेमकी बाल्कनी कुठे आहे? बाल्कनी सुद्धा आहे सर, तुम्हाला इथे सुद्धा बाल्कनीचाच फील येणार आहे. आणि बाल्कनीत तर अगदी अजून जबरदस्त फील आहे, कारण वेगळं एलिव्हेशन आहे, स्पेशियस बेडरूम असल्याने सगळं काही तुमच्या मनासारखं डिझाईन करू शकता. आणि इकडे बरं का बाल्कनी, काळजी नका करू, ती बघूया. पण अगोदर सरप्राईज जाणून घ्यायचंय ना. या बघा किती मस्त वाटतंय ना हे. इथे तुम्हाला हा वॉक इन वॉर्डरोब मिळणार आहे, जो ऍक्च्युअल मध्ये फार जास्त मोठा आहे बरं का. खूप स्पेस आहे, जेणेकरून अगदी तुमच्या मनासारखं वॉर्डरोब तुम्ही इथे डिझाईन करू शकता. वा, अप्रतिम. म्हणजे आयडिया सुद्धा तुम्ही घेऊ शकता बरं का, की खालच्या बाजूला जे आपले नवीन शूज वगैरे आहेत किंवा बाकी गोष्टी इथे बसतील, इकडे कपडे वगैरे आपले फेवरेट वस्तू सगळ्या ठेवू शकता. आणि इकडे एक ड्रेसर टेबल सुद्धा डिझाईन करता येणार आहे, अगदी अशाच मिरर सोबत. खरंच भारी वाटतंय, मला खूप जास्त आवडलं. अरे वा, वॉशरूम सुद्धा प्रीमियम आहे, हॉटेलच्या वॉशरूम सारखा फील येतोय, ॲज इट इज मिळणार आहे बरं का तुम्हाला. आणि आता आपण बघूया इथली ती अगदी वेगळ्या शेपमध्ये आणि सुंदर अशी असणारी तुमची अटॅच्ड बाल्कनी. बघितलं, बाहेरचं एलिव्हेशन एवढं जबरदस्त आहे की या बाल्कनीचा शेप सुद्धा अगदी तुम्हाला तेवढाच मिळतोय. आणि या बाल्कनीची जी लांबी आहे ना ती 15 फूट आहे. म्हणजे विचार करा, मास्टर बेडरूमला एवढी मोठी बाल्कनी तुम्ही आत्तापर्यंत कधी बघितली आहे, ते सुद्धा एवढ्या सुंदर शेपच्या मेटॅलिक ग्रिल सोबत. किती भारी वाटेल ना इथे सकाळी येऊन सनराईज बघायला, सनबाथ घ्यायला. खरंच मला तर इमॅजिन करूनच भारी वाटतंय आणि तुम्ही नक्कीच येऊन हे सगळं बघा.
आणि या बेडरूम मध्ये पुन्हा एकदा आल्यानंतर बाहेर जायची इच्छाच होत नाही, नाही का? तुम्ही सुद्धा पुन्हा पुन्हा येऊन बघाल इथले सगळेच फीचर्स. आणि बघताय ना, डांगे चौकाच्या एवढ्या जवळ, एवढं भारी लोकेशन आणि त्याचबरोबर एवढं भारी लेआउट आणि रूम साइजेस सुद्धा किती मोठे मोठे आहेत ना. आता हे सगळं बघून नेमका तुम्ही अंदाजा लावू शकता का की या 3BHK फ्लॅटचा कार्पेट एरिया नेमका किती असेल? चला मीच सांगतो. 1227 स्क्वेअर फीटचा आहे हा ग्रँड असा 3BHK फ्लॅट, जिथे सगळंच किती ग्रँड आहे. आणि हो, तुमच्यासाठी इथे 1109 स्क्वेअर फीटचं 3BHK सुद्धा अवेलेबल आहे. तो तुम्हाला इथे आल्यानंतर बघायला मिळेल. आणि जर तुम्हाला या सगळ्यांचे ब्रॉशर्स हवे असतील तर व्हॉट्सअपची लिंक तर दिलेलीच आहे. काय म्हणताय? प्रत्यक्ष येऊन हे सगळं बघायचंय, अनुभवायचंय? हो हो, नक्कीच या, कारण आम्ही तुम्हाला कॅब फॅसिलिटी सुद्धा फ्री देतोय. आणि काही कारणास्तव येऊ शकत नसाल, कुठेतरी बिझी असाल, पॉसिबल होत नसेल, तर आमचे प्रॉपर्टी एक्सपर्ट्स आहेत ना, ते तुम्हाला तुमच्या घरी येऊन या संपूर्ण प्रोजेक्टची माहिती देतील. आणि हो, जर तुम्हाला आत्ताच माहिती हवी असेल तर त्याची सुद्धा सोय केलेली आहे. ती म्हणजे इथे स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे. त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्टशी बोलू शकता. मग कधी कॉल करताय? लगेच कॉल करा. आणि हो, व्हिजिटला सुद्धा लवकर या. आता एवढं सगळं तुम्हाला दाखवलंय, हे आवडलं सुद्धा असेल, तरी सुद्धा जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, कारण आम्हाला त्याने प्रोत्साहन मिळतं. आणि या तुमच्या आणि आपल्या गेट सेट ॲसेट मराठी यूट्यूब चॅनलला तुम्ही जर अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा मंडळी, कारण आम्ही फक्त तुमच्यासाठी मराठीमध्ये एवढ्या सुंदर प्रॉपर्टीचे व्हिडिओ घेऊन येत असतो. आमचे व्हिडिओ सगळ्यात अगोदर पाहण्यासाठी बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका जबरदस्त प्रॉपर्टीच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.